सर्वांना नमस्कार. हेअर कलरिंग मधील निर्जंतुकीकरण स्वच्छता या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सत्रात आपण निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेची प्रक्रिया कशी पार पाडावी हे जाणून घेणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील गोष्टी करू शकाल. निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता. निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक घटक आणि साधने गोळा करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आवश्यक घटक आणि साधने आहेत: एक टाइमर, एक मिक्सिंग बाउल काचेचा किंवा प्लास्टिकचा, एक मोजण्यासाठी चमचा, एक मोजमाप स्केल, एक पाण्याची स्प्रे बॉटल, एक टिंट ब्रश, एक पिंटेल कोम, सेटिंग क्लिप गरजेप्रमाणे किंवा केस ओढण्याचे साधन, एक नेक कॅप, एक नेक स्ट्रिप, एक टॉवेल, एक जोडी संरक्षक हातमोजे, स्टेरिलायझिंग सोल्युशन गरजेप्रमाणे आणि डिसइन्फेक्टंट सोल्युशन गरजेप्रमाणे. केसांच्या रंगासाठी वापरलेले सर्व कंटेनर्स योग्यरित्या लेबल केलेले आहेत आणि वापरात नसताना झाकलेले आहेत याची खात्री करा. यामुळे कोणतीही अपघाती गळती किंवा दूषित होण्यापासून प्रतिबंध होतो. केस रंगवण्याच्या प्रत्येक उपचारापूर्वी आणि नंतर आपले हात साबणाने आणि पाण्याने पूर्णपणे स्वच्छ धुणे महत्त्वाचे आहे. वैकल्पिकरित्या स्वच्छता राखण्यासाठी तुम्ही तुमच्या हातावर बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, जंतुनाशक स्प्रे वापरू शकता. उपकरणे आणि साधनांसाठी निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता प्रक्रिया. ब्रश, कंगवा, क्लिप इत्यादी केस रंगवण्याची अवजारे वापरल्यानंतर त्यांना गरम साबणाच्या पाण्यात धुवा. कोणत्याही रंगाचे अवशेष किंवा उत्पादन काढून टाकण्यासाठी सौम्य डिटर्जंट किंवा साबण वापरा. साबण किंवा डिटर्जंट काढून टाकण्यासाठी अवजारे वाहत्या पाण्याखाली पूर्णपणे स्वच्छ धुवा. स्वच्छ धुतल्यानंतर अवजारे निर्जंतुकीकरण द्रावणात बुडवा. आयसोप्रोपाइल अल्कोहोल किंवा रबिंग अल्कोहोल सामान्यतः सलून सेटिंग्स मध्ये निर्जंतुकीकरण एजंट म्हणून वापरले जाते. अल्कोहोल जीवाणू, विषाणू आणि इतर रोगजनकांना मारण्यास मदत करते. त्यामुळे उपकरणे निर्जंतुक केली जातात. अवजारे पूर्णपणे कोरडी होऊ द्या किंवा पुन्हा वापरण्यापूर्वी लिंट फ्री कापड वापरू शकता. अतिरिक्त टिप्पण्या: शक्य असल्यास डिस्पोजेबल ग्लोव्ज वापरा. त्यामुळे क्रॉस कंटॅमिनेशनचा धोका टळतो. स्वच्छतापूर्ण वातावरण राखण्यासाठी काउंटर टॉप्स आणि स्टायलिंग खुर्च्या यासारख्या कामाच्या पृष्ठभागांना नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करा. कोणत्याही संभाव्य दूषित घटकांचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक वापरानंतर टॉवेल आणि टोपी धुवा.
क्लायंट दरम्यान हेअर ड्रायर आणि कातर यासारखी सामायिक साधने नियमितपणे निर्जंतुक करा. ब्रश, कंगवा किंवा क्लिप यासारखी केस रंगवणारी कोणतीही उपकरणे वापरापूर्वी त्यांना अँटीबॅक्टेरियल जंतुनाशकाने फवारणे आवश्यक आहे. ही पायरी क्लायंटच्या केसांवर स्वच्छतेची खात्री करून साधनांवर उपस्थित असलेले कोणतेही संभाव्य जीवाणू, विषाणू किंवा रोगजनकांना दूर करण्यास मदत करते. केस कलरिंग ट्रीटमेंट दरम्यान सर्व उपकरणे, विशेषतः जी क्लायंटच्या केस किंवा त्वचेच्या थेट संपर्कात येतात, त्यांना अल्कोहोल सारख्या निर्जंतुकीकरण द्रावणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हे सतत उपचारादरम्यान अवजारांचे निर्जंतुकीकरण राखण्यास मदत करते, कोणत्याही दूषिततेस प्रतिबंध करते. केसांच्या रंगांची सर्व उत्पादने आणि कंटेनर चांगल्या आणि स्वच्छ स्थितीत असल्याची खात्री करा. ऍप्लिकेशन दरम्यान कोणतेही अपघाती दूषित होण्यापासून रोखण्यासाठी उत्पादनाच्या कंटेनरवरील कोणतीही गळती तपासा. अपघात घडू शकतात आणि केस रंगवण्याच्या प्रक्रियेदरम्यान क्लायंटच्या त्वचेला अपघाती कट किंवा दुखापत झाल्यास ताबडतोब अँटीसेप्टिक लागू करणे आवश्यक आहे. हे संक्रमण टाळण्यास मदत करते आणि क्लायंटची सुरक्षितता आणि कल्याण सुनिश्चित करते. केसांचा रंग लावताना विशेषतः रूट टचअप किंवा हायलाइट्स दरम्यान क्युटिकलला खूप मागे ढकलणे टाळा. सौम्य अनुप्रयोग केसांना कमीत कमी नुकसान सुनिश्चित करते आणि टाळूवर जळजळ होण्याचा धोका कमी करते. क्युटिकलला खूप मागे ढकलणे टाळा, ज्यामुळे इरिटेशन आणि इन्फ्लेमेशनचा धोका टळतो. क्युटिकल्सची काळजी घेणे केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. हेअर कलरिंग ट्रीटमेंट दरम्यान सलून प्रोफेशनल्सने स्वच्छ गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. स्वच्छता आणि व्यावसायिक देखावा राखण्यासाठी गणवेश नियमितपणे स्वच्छ धुवावा. सुरक्षित आणि स्वच्छ सलून वातावरण तयार करण्यासाठी योग्य ती निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक आहे. या पद्धती ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करतात आणि सलून कर्मचाऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करतात. या मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यास केस रंगवण्याच्या उपचारांसाठी व्यावसायिक आणि जबाबदार दृष्टिकोन दिसून येतो. या सत्रात आपण पाहिले निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता प्रक्रिया. या सत्रात आपले लक्ष आणि सहभागाबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.